नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। परंडा मंडा आपत्तीग्रस्त बांधवांसाठी सेवा समर्पण सोशल फाउंडेशन कडून मदतीचा हात। मराठवाड्यातील लोहारा तालुका परंडा, लव्हे तालुका माढा व वाल्हा तालुका भूम येथील अतिवृष्टी आपत्तीग्रस्त शेतकरी बांधवांना सेवा समर्पण सोशल फाउंडेशनच्या वतीने प्रत्यक्ष जाऊन मदत करण्यात आली। सेवा समर्पण सोशल फाउंडेशन, दुनियादारी चहा, आनंद वाटा प्रतिष्ठान, महाराजा डोसा, आयव्ही निया व सर्व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक जाणीव व उत्तरदायित्व जपणाऱ्या अनेक सुहृदयी दात्यांनी काही वस्तुरूपी आर्थिक मदत या मदत कार्यासाठी देऊ केली होती। त्या मदतीचे प्रत्यक्ष जाऊन गरजू बांधवांना वाटप करण्यात आले। लोहारा येथे 55, लव्हे येथे 15, वाल्हा या ठिकाणी 38 बांधवांना किराणा किट, ब्लँकेट तसेच जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी दुनियादारी चहाचे संस्थापक शंकर चव्हाण, सेवा समर्पण सोशल फाउंडेशनचे संस्थापक गणेश सातव, महाराजा डोसाचे संस्थापक नाना टोणपे, सामाजिक कार्यकर्ते मनोरंजन भोगील, भरत सावडे, लोहारा येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते नामदेव शिंदे व इतर कार्यकर्ते यांनी या मदत कार्य सेवेत सहभाग घेतला होता। रयत संवादसाठी फारुख शेख, परंडा, धाराशिव। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। नमस्कार मित्रांनो, आपण दिलेली जी मदत होती प्रत्येकाने, त्या मदतीचा दुसरा टप्पा आज आपण लोहारा या गावात आलेलो आहोत। ते जवळच नदी आहे, तर तिथले जे बाधित आहेत तर त्यांना आपण लिस्ट करून योग्य त्या व्यक्तीपर्यंत मदत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। असे किट्स आहेत, आपल्या ब्लँकेट्स आहेत, तर ते पोहोचवते। ह्यासाठी मला आपले सेवा समर्पण समितीचे अध्यक्ष गणेश सातव, परत मनोरंजन भाऊ, आमचे सोसायटीचे मित्र भरत भाऊ आणि अनेक जणांनी मदत केलेली आहे। तर मी त्या सगळ्यांचा आभारी, ज्यांनी 100 असतील, 200 असतील, 500 असतील, सगळ्यांचा मी खूप खूप आभारी आहे। आपली मदत योग्य ठिकाणी आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। ॲक्च्युली आत्ता आम्ही इथलं नुकसान पाहून आलेलो आहे। खरंच बिकट परिस्थिती आहे, म्हणजे इथं खालीपर्यंत पाणी आलेलं होतं। शेतकऱ्याचा फार ऊस संपलेला आहे। आपल्याकडनं एक छोटा खारीचा वाटा आहे, ह्यातून काही म्हणजे खूप काही साध्य होणार नाही आहे, पण एक आपलं प्रयत्न आणि त्यांना एक समाधान की बाबा पूर्ण महाराष्ट्र ह्या शेतकऱ्यासोबत आहे। शेतकरी जगला तर आपण सगळे जगू, ही गोष्ट लक्षात ठेवूनच एक मदत नाही तर एक कर्तव्य समजून आपण इथे उभा आहोत।